नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही हे जे दृश्य पाहताय हे आहे कांद्याची चाळ. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे एका शेतकऱ्याने किती मस्तमध्ये कांद्याची चाळ या ठिकाणी बांधलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या कृषी गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच मित्रांनो आपल्या या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा आयकॉन देखील प्रेस करा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघताय की किती अशा सुंदर अशा रीतीने या ठिकाणी एका शेतकऱ्याने ही एक कांद्याची चाळ बांधलेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सी आकार आणि एल आकाराचा चॅनल या ठिकाणी व्यवस्थितरित्या वापरलेला आहे. मित्रांनो, व्यवस्थितरित्या आपण बघू शकताय. तुम्ही जर मित्रांनो बघितलं तर जमिनीचा आणि त्या चाळीचा थोडा देखील स्पर्श ठेवला नाहीये, जेणेकरून व्यवस्थितरित्या तो कांदा या चाळीमध्ये राहील. आणि मित्रांनो, वरती देखील तुम्ही बघू शकता हे वरचं जे चित्र तुम्हाला दिसतंय मित्रांनो, या ठिकाणी बघा की जो कांदा आहे मित्रांनो हा फेसोफेस भरला नाही, जेणेकरून हवा जी आहे कांदा मित्रांनो हवा त्या कांद्याची जे काय आहे ते कांद्यातून बाहेर निघावी. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता लांबी जी मित्रांनो आहे या चाळीची ही आहे जवळजवळ 120 फूट लांबी आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या या शेतकऱ्याने या चाळेमध्ये कांदा ठेवलेला आहे. मित्रांनो, बघा तुम्ही बाहेरचं देखील दृश्य बघू शकता. अगदी चांगल्यारित्या अगदी चांगलं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, व्यवस्थापन केलेलं आहे चाळीचं. बाहेरून जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर बाहेरून आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी व्यवस्थितरित्या या शेतकऱ्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. खाली बघू शकता जे चॅनल आहेत हे अगदी म्हणजे असे मजबूत या ठिकाणी लावलेले आहेत. आणि वरचा देखील मित्रांनो तुम्ही पत्रा बघू शकता. हा पत्रा हा कोटिंगचा पत्रा आहे, जेणेकरून कोटिंगचा पत्रा वापरल्याने ह्या कांद्याला जास्त ऊन नाही लागणार. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता कांदा अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या शेतकऱ्याने व्यवस्थितरित्या ठेवलेला आहे. आणि महत्त्वाचं मित्रांनो काय होतं बघा की ज्यावेळेस बाजार कांद्याला नसतो त्यावेळेस आपल्याला तो कांदा विकायला परवडत नाही. आणि मग अशामध्ये आपल्याला अशी चाळ केली तर आपण काय करू शकतो, कांदा व्यवस्थितरित्या या चाळेमध्ये व्यवस्थितरित्या ठेवू शकतो. आणि मग ज्यावेळेस बाजार येईल मित्रांनो त्यावेळेस तो कांदा आपण चांगल्या किमतीमध्ये विकू शकतो. मित्रांनो, अगदी बघताय तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कांदा ठेवलेला आहे. मित्रांनो, वरचा देखील पत्रा तुम्ही बघू शकताय. हा पत्रा आहे कोटिंगचा पत्रा. कोटिंगचा पत्रा वापरल्याने जास्त हीट म्हणजे गरमाई जास्त पैदा होत नाही. मित्रांनो, या ठिकाणी बघताय की गोलाकारचा कांदा आहे, चांगल्या पद्धतीनं ठेवलेला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही असा कांदा ठेवला तर कांद्याला कलर देखील अगदी असा चांगलासा येतो. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे, याच्यामधला जर तुम्ही कांदा बघितला तर जवळजवळ 1,500 ते 2,000 गुणी या पूर्ण चाळेमध्ये कांदा बसतोय. खरंच खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला चाळ केलेली दिसतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो चॅनल जर तुम्ही बाहेरचं बघितलं तर अगदी ते मजबूतरित्या बनवलेले आहेत. आणि बघू शकता अगदी कशी पटांगणात या ठिकाणी या शेतकऱ्याने अगदी आपली चाळ जी आहे ही एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बांधलेली आहे. मित्रांनो, याच्यात जवळजवळ जसं मी तुम्हाला सांगितलं 1,500 ते 2,000 गोणी मित्रांनो या पूर्ण चाळीमध्ये कांदा बसू शकतो. आणि मला वाटतं हे पंचगंगाचं बी आहे मित्रांनो, जेणेकरून जो काही कांदा आहे या कांद्याच्या क्वालिटीवरूनच आपल्याला समजतंय पंचगंगाचं बी आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जो कांदा आहे हा अगदी सुंदररित्या या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो. खरंच खूप या ठिकाणी मस्त चाळ या शेतकऱ्याने बनवलेली आहे. मित्रांनो, तुम्ही देखील अशाच पद्धतीची चाळ बनवू शकता आणि आपला जो काही कांदा आहे मित्रांनो हा व्यवस्थितरित्या या ठिकाणी ठेवू शकता. मित्रांनो, खाली बघताय तुम्ही बघा या ठिकाणी कशात मजबूतीने या ठिकाणी चॅनल बांधलेले आहेत. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की BSC जी काय पावडर आहे ही पावडर लावून या ठिकाणी कांदा काय केलेला आहे या चाळीमध्ये ठेवलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.